5,000 प्लॉटवाले नाही आहे. 200, 400, 600 असे काय झालं इथं सलाम झोपडपट्टी ह्याच रोडला आहे, गावठाण बी ह्याच रोडला आहे, मालकी हक्काची घरं बी ह्याच रोडला आहे. छोटे छोटे सर आम्हाला तुम्ही फक्त 24 घंट्यातून गेलं सर आमची विनंती आहे तुम्हाला नागरिक आम्ही काय तुम्हाला हे पाहिजे नाही फक्त एक दिवस द्या आम्हाला. तुम्हाला आम्ही जर तुम्ही आला आम्ही उभं राहून तुम्हाला एकही मत सोडवा येणार नाही सर. आम्ही येणार इतकी आमची विनंती तुम्ही ऐका. हिशोबाने ज्यानं नाही थोडा तुम्ही मग दुसरं काहीच नाही म्हणणार. नाही सगळे काढणार आहे नवीन मी पूर्ण सर्वे केला सगळ्यांची मनातून इच्छा झाली की आम्ही स्वतः काढणार आहे. तर आम्हाला स्वतः डेव्हलपमेंट पाहिजे ना. तुमची एकच गाडी आली होती सगळ्यांनी काढून घेतलं 70% काढून घेतलेलं आहे 30% बाकी मामा बोल रहे ना हम मामा अभी हम बोल रहे हैं एक आदमी उसके बाद सब लेंगे ऐसा कैसे नागरिक के ऊपर अत्याचार नाही होगा हो रहा या तुम्ही बघा काय नाही साहेबाला सगळं सर्व माहिती तुम्ही लक्षात घ्या नेमकं काय करायचं. विनंती आहे साहेब आमची फक्त एका दिवसात काही नाही आम्ही फोर्सफुली तुम्हाला बोलतच विनंती करू आम्ही आमच्या सोयीने कट करू जेसीबीने डाऊट मारले आज तुमचं 1-12 वाजेपर्यंत तुमचं पहा किती काम होऊन जातं आमचं. तुम्ही आता मार्किंग दिली नाही सर आमच्या 2 घंट्यानंतर तुम्ही कारवाई पाहिजे आम्ही जनात काढून घेतो. कोणीच कॉम्प्लेंट नाही केलं सर तुम्हाला नारेगाव सारखं कोणीच नाही केलं तुमच्या शहरामध्ये पूर्ण सगळ्यात जास्त वेळ पण नारेगावने हसूला दिलेला नाही. तो पेंट असा पेंट पडला असता ना गळा तुटणार आहे मग आम्ही ती मार्किंग करून आम्ही 1 मिनिटात करून घेतला सर. आणि आम्हाला स्वतः इतकी अडचण आहे बरोबर इतकी गर्दी या रोडला बघा परिस्थिती काय आणखी गर्दी पुढे जायला साहेब आमचं ऐका साहेब ऐका आम्ही तुमच्याकडून 2 मिनिट आम्ही तुमच्याकडून 8 दिवस मागत नाही सर आम्ही एकच रात्र मागत आहे तुम्हाला एकच रात्र मागत आहे. असतात आम्ही तुम्ही बोलेल काय तुमची चुकी आहे तुला बाहेर निघा मार्किंग कोर्टाची कारवाई करा आम्हाला काय आम्हाला स्वतः विकास करायचा आहे. वो 15 दिन दिए बोले 15 दिन का दिए अनाउंसमेंट करी गाड़ी में बोले तोड़ लो ऐसा थोड़ी रहता. एकच दिवस आहे आम्हाला काही मोठे नाही सर आम्ही तुमच्याकडून काहीच मागतो आम्हाला मार्किंग द्या आता आम्ही तुमच्यापेक्षा फास्ट आम्ही काढायला तयार आहे. जेसीबी सफिशियंट होतील मालमा उचलायला फक्त वेळ दिला आम्हीच काढून घेतो सर तुम्ही बघा ना आम्ही किती फास्ट करताय. आपल्याला क्लिअर आज मार्किंग द्या तुम्ही आमच्या पहिल्या घराची मार्किंग झाली पहिला घर तुमचा पुढे जायपर्यंत आम्ही साफ करून घेतो आम्ही याच्या पुढे काय म्हणा साहेब तुम्हाला एवढा खर्च सुद्धा महानगरपालिकेला करू देत नाही. नाही झाली आता आम्हाला रेकाउंट करून दिलेलं नाही म्हणून आता ही मार्किंग कुठे चालली किती चालली काय मस्तादा रोड का आज झाली पाहिजे. पैदल जाते नहीं वहाँ से फिर पैदल आते थे सर. हाँ फिर क्या कर गाड़ी यही खड़े करो. हाँ रावड़े साहब पैदल जा रहे हैं अपन उनके आगे रहना. क्या चाचा वीडियो रिकॉर्ड में हाँ फिर घेरे आप फिर घेरी कंपनी में
मार्किंग करा एक मार्किंग चालू करा चला, एक मार्किंग मार्किंग करा आणि ऑटोमॅटिक पुढे कामाला लागतो. करा मार्किंग तुमची करा. गरज हे आता गडबड करू नका, इकडं मार्किंग बघून द्या, आपलं मार्किंग करून द्या. आता मार्किंग करताय तुमच्या पुढे दाखवतो आम्ही. मग आम्हीच करतो स्वतः. आम्ही सेंटर पॉईंट कसा घेतला ना नंतर आमचे 2 तासात तुम्हाला जे पाहिजे अपेक्षित आहे आम्ही म्हणतो तो प्रिस्क्रिप्शन तुमचं म्हणणं आहे फिजिकल मार्किंग आमची 2 तासात पूर्ण होईल. ती झाल्यानंतर आम्ही परत 1 वाजेपासून ठीक आहे. आणि लोक आमचा विरोधच नाही दिली ना आता मतलब मार्ग काढलाय, आता मार्किंग चालू करायला सुरुवात बरं सेंटर पॉईंट पुढे पुढे मार्किंग देखते आने क्या बोलना है ना. नागरिकांच्या याच्यामध्ये भावना अशा होत्या की जे टोटल स्टेशन केलेलं आहे ते टोटल स्टेशनच्या बाबतीवर आहे. त्याचबरोबर एक मार्किंग देण्यात यावी. त्या मार्किंगच्या अनुषंगाने जो रोडचा लीड आहे तो लीड काढून त्यांना आम्ही मार्किंग देण्याचं आता हे केलेलं आहे. आणि मार्किंग दिल्यानंतर 2 तासांमध्ये मार्किंग आणि कुठली जी कारवाई आहे ते 1 वाजेच्या नंतर ज्या ठिकाणी आम्ही मार्किंग सुरू केलेलं आहे त्या ठिकाणावर आम्ही पारापट्टी सुरुवात करणार आहोत. आणि पूर्ण नागरिक त्याच्यामध्ये सहकार्य करण्याचा आश्वासन करतो. नागरिकांचा एक असा आरोप होता की त्यांची मार्किंग केलेली आहे आणि कळवलं नाही. वारंवार त्याच्यामध्ये पेपर्समध्ये असेल अनाऊन्समेंट असेल जागेवर पोलीस विभागाच्या आमच्या संयुक्त बैठका पण झालेल्या आहेत. त्या ठिकाणी पण सांगण्यात आलेलं होतं की या बाबतीमध्ये कारवाई होणार आहे. आता इथे आल्यानंतर नागरिकांचे म्हणणं ज्या काही गोष्टी इथे झालेल्या आहेत त्याच्यानंतर आम्हाला एक फिजिकल मार्किंग आपण द्यावं. आणि फिजिकल मार्किंग दिल्यानंतर बहुतांश लोकांनी म्हणजे 60 ते 70% लोकांनी सहकार्य केलेलंच आहे. परंतु उर्वरित लोकांचं आणखी नुकसान होऊ नये म्हणून त्यांच्या आग्रही मागणीला आम्ही मान्यता दिलेली आहे. आणि त्याच्यानुसार पुढच्या 2 तासांमध्ये त्यांना फिजिकल आम्ही देऊ. ही एक पूर्णपणे कारवाई आहे. आज कारवाई होणार पण कारवाई होणार आहे. फक्त आणि 2 तासामध्ये त्यांना त्यांची माहितीनुसार कळेल आणि पहिली बाउंड्री कुठल्यापर्यंत आहे. त्याच्यानंतर आम्ही 1 वाजेपासून संयुक्तपणे कारवाईला सुरुवात करणार. बाबतीमध्ये पालिका प्रशासन हे सकारात्मक आहे. मोबदल्याचे जे वेगवेगळे पर्याय आहेत त्या पर्यायांचा वापर करून महानगरपालिका ज्यांनी मागणी केलेली आहे त्यांना मोबदला निश्चित होण्याची फक्त त्यांची मालकी ही स्वतःची असणं अपेक्षित आहे. त्याचे जे काही प्रस्ताव आहेत ते प्रकरण आमच्याकडे तात्काळ त्यांनी दाखल करावे. 8 ते 10 दिवसांमध्ये महानगरपालिका योग्य पर्यायांचा विचार करून त्यांना मोबदला निश्चित सुरू करते. धार्मिक स्थळ पण आणणार आहे. नीचे नीचे पुढील 2 तासामध्ये त्यांना जे आपली गायबाईची वरती माहिती आहे कलिंबाई त्यांना देण्यात आलेली आहे. आणि त्याच्यानंतर 2 तासात मार्किंग पूर्ण झाल्यानंतर तोपर्यंत ते सगळं काढण्याचं त्यांनी सहकार्य दाखवलं आणि त्याच्यानंतर मग 1 वाजेपासून सुरुवात